नमस्कार नमस्कार मित्रांनो. दिव्यांगासाठी विविध शिष्यवृत्त्या 31 डिसेंबरपर्यंत अर्जासाठी संधी. अपंगत्व प्रमाणपत्रासह UDI नावनोंदणी क्रमांक अनिवार्य आहे. प्रतिनिधी नाशिक. केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाच्या विकलांग दिव्यांगजन व्यक्ती सबलीकरण विभागामार्फत सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी प्री मॅट्रिक पोस्ट मॅट्रिक उच्च श्रेणी शिक्षण तसेच राष्ट्रीय ओव्हरसीज शिष्यवृत्तीसाठी विकलांग दिव्यांगजन विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. राष्ट्रीय ओव्हरसीज शिष्यवृत्तीचे अर्ज केवळ ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत, तर उर्वरित शिष्यवृत्तीसाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करावे लागतील. विकलांग अर्थात दिव्यांगजन व्यक्ती सबलीकरण विभागाच्या सर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी अपंगत्व प्रमाणपत्रासह अपंग युनिक कार्ड अर्थात UDID नावनोंदणी क्रमांक अनिवार्य असणार आहे. प्री मॅट्रिक पोस्ट मॅट्रिक व उच्च श्रेणी शिक्षणवृत्तीसाठी www.scholarship.government.in आणि https://www.depwd.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करावे लागतील. 30 नोव्हेंबरपर्यंत प्री मॅट्रिक शिष्यवृत्तीचे अर्ज करता येतील, तर पोस्ट मॅट्रिक व उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती अर्जाची अखेरची मुदत 31 डिसेंबर आहे. दरम्यान कोणत्याही वर्गात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती फक्त 1 वर्षासाठी उपलब्ध राहील. या योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीधारकांना इतर कोणत्याही शिष्यवृत्तीचा अथवा स्टायपेंडचा लाभ घेता येणार नाही. राष्ट्रीय ओव्हरसीज शिष्यवृत्तीसाठी पदव्युत्तर पदवी किंवा बॅचलर पदवीसाठी मध्ये 55% किंवा समतुल्य ग्रेड आवश्यक असेल. नूतनीकरणासाठी स्लॉट. प्री मॅट्रिक पोस्ट मॅट्रिक उच्च श्रेणी योजनेसह नवीन आणि नूतनीकरणासंदर्भात स्लॉट देण्यात आले आहेत. सर्व नूतनीकरण प्रकरणाची रीतसर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नव्याने सादर करण्यात आलेल्या अर्जावर विचार करण्यात येईल. केवळ पात्रता निकष पूर्तता केल्याने 1 वर्षात निश्चित स्लॉटच्या संख्येमुळे शिष्यवृत्तीचे अनुदान मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत. तर दिव्यांगासाठी विविध शिष्यवृत्त्या 31 डिसेंबरपर्यंत अर्जासाठी संधी. धन्यवाद. शासकीय कंत्राटी भरतीमध्ये अपंगांसाठी आरक्षित जागा. सरकारची घोषणा. शासकीय कंत्राटी भरतीमध्ये अपंगासाठी आरक्षित जागा. संधी हवी. लोकसत्ता. शासकीय कंत्राटी भरतीमध्ये अपंगांसाठी आरक्षित जागा. दिव्यांग कल्याण विभागाचा आदेश. पुणे राज्यात दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 प्रमाणे अपंगांना नोकरी 4% आरक्षण लागू करण्यात आले आहे. मात्र या आरक्षणाची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे कंत्राटी भरतीमध्येही अपंगासाठीची पदे आरक्षित करण्याचा आदेश दिव्यांग कल्याण विभागाने दिले आहेत. दिव्यांग कल्याण विभागाची मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. या बैठकीत दिव्यांग कल्याण विभागाच्या दिव्यांगाच्या दारी अभियानादरम्यान अपंग आरक्षणाची अंमलबजावणी होत नसल्याबाबत बऱ्याच तक्रारी प्राप्त होत असल्याने या विभागाच्या सचिवांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले. या अनुषंगाने बैठकीमध्ये मुख्य सचिवांची बैठकीत निदर्शनास आणून दिल्यानंतर सचिवांनी कंत्राटी पदांनाही अपंग आरक्षण लागू होते की कसे याबाबत निश्चित अभिप्राय सर्व विभागांना कळवण्याचे आदेश दिले. दिव्यांग हक्क अधिनियम 2016च्या कलम 33 प्रमाणे अपंगासाठी सुयोग्य पदाची ओळख समुचित शासनाने करणे. नोकरी संदर्भात या श्रेणीतील लक्षणीय अपंगत्व असलेल्या व्यक्तीकडून भरली जाऊ शकतील अशा आस्थापनांमधील पदे निश्चित करून कलम 34 मधील तरतुदीप्रमाणे राखीव ठेवण्याबाबत नमूद करण्यात आले आहे. तसेच अधिनियमाच्या कलम 3 मधील नमूद समुचित शासन म्हणजेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 2 प्रमाणे नमूद असेल. कलम 34 प्रमाणे समुचित शासनाने प्रत्येक शासकीय आस्थापनेत प्रत्येक गटातील त्या श्रेणीतील एकूण पदाच्या निदान 4% पदे तरी लक्षणीय अपंगत्व असलेल्या व्यक्ती नेमूनच भरावीत असे स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाची अनेक पदे कंत्राटी तत्त्वावर भरायची असून त्याचे वेतन संबंधित शासन विभागाने द्यावयाचे असल्याचे कंत्राटी पदासाठी आवश्यक कारवाई करून संबंधित विभागाने त्याप्रमाणे अपंगासाठी पदे आरक्षित करणे आवश्यक आहे, असे दिव्यांग कल्याण विभागाच्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे. लोकमत न्यूज
शासकीय कंत्राटी भरतीतही दिव्यांगांना राखीव जागा. राज्यात दिव्यांग व्यक्तींना नोकरीत 4% आरक्षण लागू केले आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याने निदर्शनात येत आहे. त्यामुळे शासकीय कंत्राटी भरतीमध्ये सुद्धा दिव्यांगासाठीची पदे आरक्षित करण्याचा आदेश दिव्यांग कल्याण विभागाने दिला आहे. दिव्यांग कल्याण विभागाची मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. त्यामध्ये दिव्यांग आरक्षणाची अंमलबजावणी होत नसल्याबाबत असंख्य तक्रारी प्राप्त होत असल्याचे या विभागाच्या सचिवांनी बैठकीस निदर्शनास आणून दिले. कंत्राटी पदांनाही दिव्यांग आरक्षण लागू होते का याबाबत निश्चित अभिप्राय सर्व विभागांना कळवण्याचे आदेश दिले. दिव्यांग हक्क अधिनियम 2016च्या कलम 33 प्रमाणे नोकरी संदर्भात या श्रेणीतील लक्षणीय दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तीकडून भरली जाऊ शकतील अशा आस्थापनामधील पदे निश्चित करून कलम 34 मधील तरतुदीप्रमाणे राखीव ठेवण्याबाबत नमूद करण्यात आले आहे. शासनाने प्रत्येक शासकीय आस्थापनेत प्रत्येक गटातील त्या श्रेणीतील एकूण पदाच्या निदान 4% पदे तरी लक्षणीय दिव्यांगत्व असलेल्या व्यक्ती नेमूनच भरावीत असे दिव्यांग कल्याण विभागाच्या परिपत्रकात म्हटले आहे. धन्यवाद. दानपेटीत दानपेक्षा करण्यापेक्षा गरजू, अनाथ, दिव्यांग अशा व्यक्तींना आवश्यक वस्तूचे दान करा. जयेंद्र देशपांडे. नमस्कार. महाराष्ट्र ग्रामीण न्यूज प्रतिनिधी नरेंद्र मेश्राम. जिल्हा प्रतिनिधी भंडारा. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील उमरी अड्याळ येथील गरीब कुटुंबातील अनाथ आणि दिव्यांग असलेली बहीण जयश्री रामटेके या शरीराने दिव्यांग असून लहान भाऊ बादल रामटेके डोळ्याने अंध आहेत. दुर्दैव असे आहे की ही दोन्ही दिव्यांग बहीण भाऊ 13 वर्षापासून अनाथ आहेत. यांना कोणाचाही आधार नाही. अशावेळी जिल्ह्यात सक्रियपणे निस्वार्थ समाजकार्य करणारे जयेंद्र देशपांडे यांनी दिव्यांगाचे हृदयसम्राट बच्चूभाऊ कडू यांच्या प्रेरणेतून दिवाळीनिमित्त एक छोटीशी भेट जे गृहोपयोगी वस्तू मिळालेले गुप्तदान व गृहोपयोगी वस्तू प्रहारच्या वतीने देण्यात आले. जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी सचिव जयेंद्र देशपांडे यांच्या नेतृत्वात प्रहारच्या माध्यमातून अनेक ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या निवडणुका लढत राजकीय कार्यासोबत समाजकार्य करत आहेत. गाव पातळीवरून तर तालुका जिल्हा स्तरावर कोणतेही कार्य असो, आरोग्यविषयक कार्य निस्वार्थपणे करतात. त्याचे कार्य बघून एका भंडारा शहरातील एका नामांकित व्यक्तीने 10-20 हजार रुपयेपर्यंत दानपेटीत दान करण्यापेक्षा त्यांनी 5,000 रुपये जयेंद्र देशपांडेला सामाजिक कार्यासाठी देऊ केले. परंतु जयेंद्र देशपांडेंनी पैसे न घेता या अनाथ व दिव्यांग बांधवांना गृहोपयोगी वस्तू दान करून दिवाळी सण साजरी करणारी प्रथा पाळली जावी म्हणून भंडारा जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्ष माजी सचिव जयेंद्र देशपांडे यांनी हे केले आहे. त्यांच्या या कार्याला जिल्हा सचिव, दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना जिल्हा सचिव योगेश्वर घाटबांधे, शकील भाऊ बोरकर, प्रकाश रामटेके, संतोष सय्याम, अभल मंडोले, सोपान झलके यांनी सदर सामान दोन्ही भावांना दिले व त्यावेळी गावचे उपसरपंच राष्ट्रपाल भोयर, पोलीस पाटील श्रीहरी पांडुरंग गेडेकर, ग्रामपंचायत सदस्य नीलकमल जगदीश चव्हाण, सत्यभामा रामटेके, उषा रामटेके तसेच गावकरी उपस्थित होते. या कार्याबद्दल सर्वत्र दिवाळीच्या सणात स्तुत उपक्रम म्हणून याचे उधाण आले आहे. हे मात्र विशेष. तर बुधवार 15 नोव्हेंबर 2023 ची ही बातमी आहे. दानपेटीत दान करण्यापेक्षा गरजू अनाथ व्यक्तींना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करा असे सांगण्यात आले आहे.